जय गुरु। जय गुरु। कोने में देखिए जय इधर। गुरु सर। आता काहीतरी जय गुरु सर. माझ्या खाण्याचं चांगलं असं नाही. अगं मी अगं तिकडे पाणी ठीक केलं टाकायला ठेवायला म्हणून केली तेवढ्यात माती पाहिजे म्हणून माती आणली मारत नाही. जय गुरु सर. मला हे नाही त्यामुळे नांदच झाली माझी. ठीक आहे. आपण अंगुलीयक दर्शनम तो पाठ बघत होतो बरोबर. हे दिसतंय ना तुम्हाला स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? होय दिसतोय. बाकीचे लोक प्लीज म्यूट कराल का, कारण खूप आवाज येत आहेत मागून. त्याला म्यूट केला आता. ओके. हा दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? ऐकू हो सर. हा ऐकू येते ना माझं? हा ठीक आहे. तर आपण आधीच शब्द बघितले होते, हे बघितलं होतं कुटुंब भरणम करोमी इथपर्यंत बघितलं होतं बरोबर. कुटुंबाचं पालन पोषण किंवा पोषण करतो इथपर्यंत बघितलं होतं आपण बरोबर. हा आज आता आपण त्याच्या पुढचं बघूया. शालः विहस्य विशुद्ध इदानीम आजीवः. म्हणजे शाला म्हणजे तो जो राजाचा जो साला असतो तर तो विहस्य म्हणजे असं छद्मीपणाने असं हसून उपहासाने. विशुद्ध इदानीम आजीवा म्हणजे इदानीम म्हणजे याचं हे उपजीविका किती शुद्ध आहे असं म्हणतो तो. म्हणजे छद्मीपणाने असं म्हणतो. तर तो पुरुष म्हणतो, पुरुष म्हणजे तो बद्ध पुरुष ज्याला बांधलेला आहे ते. तर तो म्हणतो की सहजम किल यत विनिंदितम न खलु तत्कर्म विवर्जनीयम. म्हणजे सहज म्हणजे स्वाभाविकरित्या हा खरो म्हणजे किल म्हणजे खरोखर हा म्हणजे खलू सारखाच अर्थ किलचा पण होतो. खरोखर जे कर्म यद विनिंदितम की जे म्हणजे काय घृणास्पद किंवा निंदनीय कर्म असेल हा तत्कर्म विवर्जितम म्हणजे खरं ते कर्मावरती अनुस्वार पाहिजे खरं. तत्कर्म विवर्जनीय म्हणजे ते खरं वर्जनीय किंवा त्यागण्याजोगं पाहिजे, वर्ज करण्याजोगं पाहिजे, पण न खलू असं खरोखर असतंच असं नाही. जे म्हणजे तो सांगतो की जे कर्म आपल्याला अगदी निंदास्पद वाटतं, घाणेरडं वाटतं, पण ते खरोखर वर्जनीय असतंच नाही असं नाही. आणि मग तो एक सुंदर त्याला म्हणजे टोमणा मारतो की पशुमारण कर्म दारुण अनुकंपा मृदू एव श्रोत्रिय. म्हणजे की आता पशु पशुमारण जे कर्म आहे, पशुमारण म्हणजे पशूंची हत्या, पशुहत्या ज्याला आपण म्हणतो, पशूंची हिंसा, ते अत्यंत दारुण, अत्यंत क्रूर किंवा भयंकर असं कर्म आहे. अगदी म्हणजे अं, अनुकंपा म्हणजे दयनीय आणि असं मृदू, पण तरी श्रोत्रिय म्हणजे जे सर, ब्रह्मनिष्ठ. हा तुमचा आवाज पण बारीक सरांना झाला. बोलून झाली. हा तुमचा आवाज खूप बारीक झालाय. हो एक मिनिट मला वाटतं माझं ते अं, नाही, आम्हाला बरोबर येतोय ऍक्च्युली. आम्हाला बरोबर येतोय. एक तुझं मिनिट बरोबर साऊंड आहे. बघ उन्नती देवी. तुमचं साऊंड बघा, बारीक आहे का? माझं फुल व्हॉल्यूम आहे. हा आता ऐकू येतंय तुला बरोबर. बारीक येतोय का आवाज? आम्हाला व्यवस्थित येतोय सर. देवी तुला नेटवर्क आहे का?
आहे ना, आहे. हा, ठीक आहे. तर हा, पशुमारण कर्म दारुण अनुकंपा मृदू एव श्रोत्रिय. म्हणजे जसं श्रोत्रिय म्हणजे ब्रह्मनिष्ठ लोक असतात हं. की ते म्हणजे किती अगदी दयनीय, म्हणजे पशुमारण एवढं भयंकर आणि दारुण किंवा भयंकर दयनीय असं जे कर्म असतं, तरी ते श्रोत्रिय म्हणजे श्रोत्रिय म्हणजे श्रुती. श्रुती यापासून, श्रुती म्हणजे वेद, आणि जो वेद जाणतो त्याला श्रोत्रिय म्हणतात. हात काढ, इथून हा, हात काढा ना. हा. तर श्रोत्रिय म्हणजे जो हे आहे त्याला श्रोत्रिय म्हणतात. श्रुती किंवा वेद जाणणारे किंवा वेदानुसार यज्ञ कर्म करणारे. पण तरी ते मग म्हणजे करतातच ना, म्हणजे जरी ते निंदनीय कर्म असलं तरी ते त्या तो तो विधी असतो तो करावाच लागतो. म्हणजे तो असं म्हणतोय की जसं आता तुम्हाला वाटत असेल की मासे पालन, मत्स्य व्यवसाय घाणेरडा व्यवसाय आहे, पण तो तरी म्हणजे घाणेरडा किंवा निंदनीय असला तरी तो वर्जनीय नाहीये, कारण पोट भरण्यासाठी आम्हाला तो करावाच लागतो असं. आणि मग तो उदाहरण देतो की यज्ञामध्ये सुद्धा जरी पशुनिंदा ही पशुहत्या ही निंदनीय आहे, तरी ती यज्ञामध्ये होते असं तो त्याला सांगतो. हम्म. कारण तर मग शाला हा म्हणजे तो राजाचा जो साला असतो, मेव्हणा असतो, तो म्हणतो ततस्तत. म्हणजे ठीक आहे, ठीक आहे असं. हा, तथा तथा म्हणजे सर, पण इथे तो. यज्ञामध्ये हा उल्लेख कुठे आहे? नाही, यज्ञामध्ये उल्लेख असा नाहीये, पण श्रोत्रिय म्हणजे ब्रह्मनिष्ठ म्हणजे ते अंडरस्टूड आहे की जे आता श्रोत्रिय लोक आहेत ते सुद्धा पशुमारण कर्मात म्हणजे ते, करावंच लागतं ना त्यांना असं. हम्म. असं यज्ञात म्हटलेलं नाही त्यांनी, पण ते यज्ञातच करणार ना, म्हणजे असे ब्राह्मण वगैरे ते की इतर वेळेस होय. करणार नाही, म्हणजे तेव्हाच करतात ते, पण करतातच ना तेव्हा त्या विधीमध्ये, नाही का, असं हो. त्याचं म्हणणं आहे. हम्म, हा. हम्म, म्हणजे ते पूर्ण दोन्ही ओळींचा अर्थ काय होईल सर, एकदा परत सांगा. हम्म. तर त्याचा संबंध आधी वरच्या ओळीशी आहे, की वरच्या आणि त्याच्या आधीच्या, की तो जेव्हा म्हणतो ना की मी कुटुंबाचं पालन पोषण माशांसाठी त्या तलावामध्ये जाळं फेकून मासे पकडतो आणि मासेमारी करून कुटुंबाचं पालन पोषण करतो. पालन पोषण करतो. हो. मग त्याच्यावर तो राजाचा साला जो असतो तो सगळे हे विचारणा करत असतो, तर तो म्हणतो की तो तो हसतो, कुत्सितपणे हसतो त्याला. कुत्सितपणे हसतो हम्म. आणि त्याला म्हणतो तुझी आजीविका किती विशुद्ध आहे, म्हणजे किती शुद्ध आणि हम्म. पवित्र आहे, तुझा असं विशुद्ध व्यवसाय म्हणजे हा, हा, व्यवसाय हा. हा. आजीव म्हणजे आजीविका म्हणजे अं, पोट भरण्याचं व्यवसाय. तो साधन. इथे व्यवसाय हम्म, दिलाय ना. हा. हम्म, बरोबर. हा त्याच्या म्हणतो. पुढचं मग. हा, मग सहजम, सहजम म्हणजे स्वाभाविकपणे केलं खरोखर यद जे विनिंदितम, विनिंदितम म्हणजे निंदनीय असतं. हा, न आता न हे नंतर बघूया आपण. खलु तत्कर्म विसर्जनीय म्हणजे खरोखर ते कर्म विवर्जनीय असते असं. विवर्जनीय म्हणजे वर्जनीय. विवर्जन म्हणजे काय? वर्ज न टाळत्या नाही टाळता नाही, येणारे. वर्जनीय म्हणजे वर्ज करायला हवे असं, वर्ज करण्याजोगे असं. हा. वर्ज हम्म. करण्याजोगे असते, पण न लागल्यामुळे वर्ज केले जात नाही. म्हणजे सगळीच जरी कर्म निंदास्पद असतात, निंदनीय असतात, तरी ते टाळण्याजोगी नसतात असं. विवर्जनीय हा. म्हणजे वर्ज करण्याजोगी किंवा टाळण्याजोगी नसतात. जसं की श्रोत्रिय म्हणजे जो ब्रह्मनिष्ठ आहे तो सुद्धा हम्म. म्हणजे अत्यंत भयंकर आणि दयनीय असं जे पशुमारण कर्म आहे ते टाळू शकत नाही असं. कारण तो विधी म्हणजे त्या त्या विधीमध्ये ती ती कर्म करावीच लागतात असं त्याला म्हणायचं आहे. की आता आम्ही मासेमारी अच्छा. आहोत,
आम्ही कोळी आहोत तर आम्हाला ते करणंच आहे. तुम्हाला ते वाईट घाणेरडं वाटत असेल असं. हम्म. तर अच्छा, ठीक. हा हा. तर शालः, शाला म्हणजे तो साला म्हणतो, ततस्ततः, ततस्ततः म्हणजे हा तसेच, तसं तसं, ठीक आहे ठीक आहे असं, ततः ततः असं. मग आता त्यांनी सांगितलेलं असतं ना सायाने की त्याला आता सगळं बोलू द्या म्हणून. मग तो पुरुष सांगतो, एकस्मिन् दिवसे खंडशः रोहित मत्स्यः मया कल्पितः यावत् तस्य अभ्यंतर इदं रत्नभासुरम अंगुलीयकम दृष्टम. एका दिवशी हा खंडश रोहित मत्स्य म्हणजे रोहित रोहू मासाचे तुकडे करत असताना, खंड करत असताना माझ्याकडून हा अं, या हा यावत तस्य अभ्यंतर म्हणजे त्याचं आत बघत असताना इदम ही रत्नभासुर्यम भासुरम अंगुलिकम रत्नासारखी चमकणारी ही अंगुठी दृष्टम मला दिसली, माझ्याकडून मला बघण्यात आली असं. मया दृष्टम म्हणजे तृतीया, मया म्हणजे तृतीया, दृष्टम हे धातू साधित आहे असं. सर कल्पिताम म्हणजे काय? काय कल्पिताम म्हणजे काय? कल्पित म्हणजे एक तर कल्पिताचा खरा शब्द असा आहे कल्पना करताना. हा कल्पित हा, पण इथं कल्पना म्हणजे म- म- असं आत काय बघत असताना ते खंड करून आत काय हा. आहे त्याचं, म्हणजे आता मलाही माहिती नाही पण ते मासेवाले लोक ते असं आत काय बघत असतात, मला वाटतं का काटे बिटे काढत वगैरे असतील तसं त्या अर्थाने. हम्म. आतली घाण काढतात सर बोटाने ओढून ते अच्छा. कापताना. हा हा. त्याची अच्छा अच्छा. डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती सगळी ओढून काढतात. ओके ओके. हा तेच. तर असं काहीतरी असं आहे म्हणजे तेच. तर त्यामुळे त्याला ते अभ्यंतर म्हणजे आतनं हात घालून वगैरे असं बघत असताना कल्पना म्हणजे असं त्या अर्थाने तो म्हणतोय की मी कल्पना करत असो की काय असेल काय असेल असं, तर त्याला ती अंगठी मिळाली असं. हम्म. असं. हे रोहित मत्स्य म्हणजे नाव आहे का? रोहू रोहू नावाचा मासा. रोहित. मासा. हा रोहित म्हणजे मला वाटतं तर रोहू नावाचा मासा असतो ना तो. हा, रोहित नावाचा मासा. हा त्याचं अच्छा मूळ नाव अच्छा. रोहित असावं आणि त्याला आता आपल्या हा, हा. बोलीभाषेत मला वाटतं रोहू म्हणतात असं मला वाटतं. आणि तो खूप मोठा असतो का, म्हणजे असा छोटे छोटा नसतो मला वाटतं का? छोटा नाही पण बऱ्यापैकी मोठा असतो, आपला हातभर असतो, हातभर लांबीचा असतो. अच्छा. हा हा. म्हणून तुकडे करून वगैरे ते असं काही असेल. विकत, हा हा. तुकडे करून विकत तो असावेत जेव्हा ते. आपण विकत घेतो तेव्हा त्याचे तुकडे करून घेतात, म्हणजे पुढे प्रोसेस करायला अख्खा आणि नाही घेत, तुकडे तुकडे करून घेतात. आणि तो साफ वगैरे सर करून देत असेल असं. रत्नभासुर, हा त्यावेळी ती अंगठी रत्नभासुरम, मिळाली. हा रत्नाचा रत्नभासुरम. आभास होणारी असं का? आभास हा. नाही, भा म्हणजे तेज. भास्कर आपण म्हणतो ना, भास्कर सूर्याचं नाव आहे ना, भास्कर म्हणजे हं. तेज. हा भा म्हणजे तेज. भासते आपलं झालेलं आहे ना, भासते म्हणजे सूर्य हो. चमकतो वगैरे. हा तसं. तसं ते हं. भासुरम म्हणजे रत्नासारखी म्हणजे रत्नासारखी चकाकणारी किंवा चमकणारी ही अंगठी माझ्या बघण्यात आली असं. पश्चात अहम तस्य विक्रयाय दर्शयन गृहीतः भावमिश्रः. हम्म. हा तर त्याच्यानंतर मी त्याच्या विक्रीसाठी हा म- भावमिश्र हा म्हणजे तस्य विक्रह गृहीतः भावमिश्र दर्शयन, म्हणून मी या सज्जन लोकांच्या या सज्जन लोकांचं दर्शन घेतलं. दर्शयन म्हणजे हे काय, हम्म, भूतकाळ. लोकांकडे आलो. लोकांकडे आलो किंवा त्यांना भेटलो असं. भेटलो, दर्शन म्हणजे भेटलो असं. आता म मारयतो मुंचयतो वा. आता मला एक तर तुम्ही मारा किंवा मुंचयतो किंवा सोडा तरी वा, काहीतरी करा आता माझं.
आता मी भावमिश्रही म्हणजे काय अर्थ द्यायचा सर? भावमिश्र म्हणजे महाशय किंवा सज्जन, या सज्जनाच्या अच्छा, हा. सज्जनाच्या भेटीला आलो असं. भावमिश्र म्हणजे सज्जन किंवा महाशय, मोठा माणूस कोणी असं. महाशय. हम्म. ओके. आता मार येतं आणि मुंच येतं. हे जस मी नावं बघत होतो, वैशालीताई हिंगे, तुम्ही आल्यात का, जॉईन झाल्यात का? वैशाली हिंगे म्हणजे आल्या तरी हरकत नाही, पण हो पण तुम्हाला कळतंय का, आले कारण जॉईन तुमची, झाले पण ते तुमची बॅच दुसरी आहे ना, म्हणजे आधीची आहे ना ती. हे जरा म्हणजे कठीण वाटत असेल एखाद्या वेळेस तुम्हाला. हम्म. हा मी तेच म्हटलं मला म्हणजे मला काय वाटलं मी 8 दिवस झाले बोर्डाचे पेपर तपासण्याच्या याच्यात होते ना तर मी जॉईन नव्हती झाले हा हा तर हा मला वाटलं माझं चुकलं की कुठली काय बॅच आहे काहीतरी. माझी नाही नाही, तुमची जी आहे ना, ती सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी असते तुमची. हा. ओके आज ओके आता, थँक्यू सर आज ओके गुरुवार आहे ना, तर ही आज कोविडची, म्हणजे सध्या आपलं तिकडे प्रवेश चाललाय, ही 2 स्टेप पुढची आहे, 2 पायऱ्या पुढची सध्या बॅच चालू बरं आहे. सॉरी हा. त्यामुळे ठीक आहे तुम्हाला लेफ्ट म्हणजे होते मी सोमवार नाही नाही म्हणजे, पण तुम्हाला खूप कठीण जात असेल हे समजणं, म्हणून. हो हा. हो मला म्हणजे 8 दिवस मला वाटलं मी माझं हे झालं का ठीक बरोबर. आहे चालेल सर थँक्यू हा. ठीक आहे. तर हा हा तर मारा येतं, वा मुंच येतं, म्हणजे आता तो असा पकडला गेलेला असतो, त्यामुळे तो गयावारा करून म्हणतो की आता मला एक तर मारा, किंवा मुंच 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 येते, म्हणजे मुंचती आपण म्हटले ना, त्याच्यापासून मोक्ष, मुक्त, हा, हे सगळे मुक्ती, हे सगळे शब्द मुंच धातूपासून तयार झाले. मुंच म्हणजे मोकळ होणे किंवा मुक्त होणे, मुक्त करणे. मुंच येतं म्हणजे करणे असं, म्हणजे मोकळं करणे, तसं. म्हणजे एक तर मला तरी मारा तरी किंवा सोडा तरी. अयम अस्य आगम वृत्तांत. अयम म्हणजे हा, असा माझा येण्याचा वृत्तांत आहे, असं. हम्म. हम्म. शाला, जानुक, जानुक म्हणजे त्या कोणाचं तरी त्याच्या सहकार्याचं किंवा सेवकाचं नाव असावं. जानुक, विस्त्रगंधी, हा, गोधादी, मत्स्यबंध एव निसंशय, म्हणजे अं, विस्त्रगंधी म्हणजे घाणेरडा असा. याचे मला शब्दांचे अर्थ मला बघायला वेळ नाही झाला, विस्त्रगंधी आणि गोधादी. पण हे मला वाटतं असे घा गोधादी म्हणजे असं घाण, आणि असं मत्स्यबंध म्हणजे ही अंगठी माशाच्या, माशा म्हणजे मत्स्यबंध म्हणजे माशाच्या याच्यातनं आलेली आहे, हे निसंशय आहे. हम्म. अंगुली दर्शनम अस्य विमर्शनीयम. अंगुलीय दर्शन म्हणजे, पण त्यामुळे याचं हे जे अंगुलीय दर्शन म्हणजे अंगठीचं दर्शन, हे विचार करण्याजोगं आहे. म्हणजे काही कळत नाही आता काय करावं, विचार करायला पाहिजे. राजकुलम एव गच्छामहा. हम्म. तर आता आपण सगळे राजकुलात म्हणजे राजदरबारी किंवा राजाच्या समोर जाऊया, असं. सर्वे परिक्रामंती. हम्म. हम्म. म्हणजे सगळे आता परिक्रमण करतात, परिक्रमण म्हणजे मार्गस्थ होतात. चालायला लागतात. हम्म. हम्म. शालः, सूचक, सूचक म्हणजे कोणीतरी तो त्याचा असिस्टंट असेल. इमं गोपुरद्वारे अप्रमतौ प्रतिपालयतं यावद् इदम् अंगुलीयकं यथ आगमनं भर्तुर्निवेद्य ततः शासनं प्रतीक्ष निष्क्रमामि. म्हणजे आता ह्या इमं म्हणजे ह्या गोपुरद्वारात म्हणजे महाद्वारात, हा, अप्रमतौ, प्रमतौ म्हणजे काय, प्रतिपालयंतम, याचा गोळाबेरीच अर्थ कळतोय. पण भरतुम यथ आगमनम भरतुम निवद्य, भरतू म्हणजे
भर्तुः निवेद्य. भर्तू म्हणजे भरता, पण भरता म्हणजे पतीतला पण भरता म्हणतात किंवा मालक या अर्थाने पण भरता म्हणतात. म्हणजे मालकाला सांगूया, निवेद्य म्हणजे निवेदन करू, ततः शासनम प्रतीक्ष, आणि त्याच्या आज्ञेची प्रतीक्षा कर. हा निष्क्रमामी, आणि मी आता जातो असं. परत सांगा म्हणजे तो सर. सूचक, हे सूचका, हा, या गोपुरद्वारात म्हणजे महाद्वारात, हा, अप्रमतो, मला आठवत नाही, म्हणजे समजत नाही, काय लक्षात नाही येते अर्थ काय असावा. अप्रमतो प्रतिपालयंतम यावत, म्हणजे त्याची आज्ञा मिळेस्तोवर यावत इदम अंगुलीयकम यथागमनम भर्तुर्निवेद्य, म्हणजे राजाला, भर्तू म्हणजे राजा किंवा स्वामी, त्यांना सांगून ततः त्यानंतर शासनम प्रतीक्ष, म्हणजे आदेशाची वाट बघून मी जातो, किंवा असं असं तो म्हणतो की ती आता थांबूया असं. हम्म. एक मिनिट, हा, जस्ट सर ते एक मिनिट. आदिशेच्या एक दंडभेदक एक म्हणजे एक काय? एक एक मिनिट, एक मिनिट. आधीची एक लाईन राहिली आहे सर. हॅलो. हा, एक हा, ऐकू येत आहे का माझं? हो सर. हा, हो. नाही, मला थोडं ड्रॉप होऊ लागतंय, कोणीतरी आलंय आमच्याकडे. तर तुम्ही कंटिन्यू करता का? बघा, जेवढं समजेल नाही तेवढं सर, हे करा खूप तुम्ही. कठीण आहे. ते समजत नाहीये सर. म्हणून तर आम्ही पुढे गेलो नाही. हो, बघा मग, कसं नाही तर मग म्हणजे 10-15 मिनिटं राहिली आहेत, मला वाटतं ना, 15 मिनिटं. बघा, नाही तर थांबूया मग. हो. मग मग थांबूच या का? बरं, चालेल. हो सर. हां, हो, चालेल. मग थांबूया. हो, चालेल. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हां, जय गुरु. जय गुरु.